नमस्कार, घर संसारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वडाचं झाडाची किंवा आपल्या घरी जर वडाचं झाड लावलेलं असेल तर त्याची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ बनवला होता। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, नक्की जाऊन चेक करा। तर आपल्या इकडे बऱ्याच स्त्रिया घरच्या घरीच वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याचीच पूजा करत असतात। तर आज मी तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। खूप सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। यावर्षी तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे वडाच्या झाडाची पूजा नक्की करा। तर मग चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण अशा प्रकारे वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा करणार आहोत। तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपण साहित्य काय काय लागते ते पाहूया। तर यासाठी इथे मी एक निरांजन घेतलेला आहे, त्यानंतर हळदी कुंकू घेतलेला आहे, इथे धागा घेतलेला आहे, ही अगरबत्ती घेतलेली आहे, इथे मी वाण घेतलेला आहे, यामध्ये बांगड्या, आरसा, मंगळसूत्र, कुंकू हे सर्व असतं। इथे मी वस्त्रमाळ घेतलेली आहे, या अक्षता आहेत। इथे मी ओटीचं साहित्य घेतलेलं आहे, यामध्ये तांदूळ आणि 5 प्रकारची ओटीचं साहित्य असतं। इथे मी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे। तुम्ही जर बाहेर जाऊन पूजा करणार असाल तर गणपतीच्या मूर्तीऐवजी सुपारी घेतली तरी पण चालू शकतं। त्यानंतर माचीस घेतलेला आहे, त्यानंतर ही चिकटपट्टी घेतलेली आहे, हे चित्र आपल्याला चिटकवण्यासाठी चिकटपट्टी लागेल। त्यानंतर विड्याची पानं घेतलेली आहेत, इथे एक लाल पीस घेतलेला आहे, गहू घेतलेले आहेत, या ठिकाणी एक नारळ घेतलेला आहे। इथे मी नैवेद्यासाठी मिठाई घेतलेली आहे, तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा घेऊ शकता। या ठिकाणी कोणतीही 5 फळं आपल्याला घ्यायची आहेत किंवा आंबे फक्त घ्यायचे आहेत, माझ्याकडे सध्या अवेलेबल आहेत ती मी घेतलेली आहेत। आणि ते फुल आणि हार आहेत आणि पाणी। या ठिकाणी एक चौरंग घेतलेला आहे, त्यानंतर यावरती एक पीस मी टाकला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं वडाचं चित्र एखाद्या बाणावरती हिरव्या पेनाने काढून घ्यायचं आहे आणि आता आपण याची पूजा करणार आहोत। तर ही पूजा करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टिकली, मंगळसूत्र आणि बांगडी असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर साडी आणि नथसुद्धा आवर्जून घाला, कारण की ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो, त्यामुळे छान असं तयार होऊन तुम्ही ही पूजा सुरुवात करायची आहे। या ठिकाणी मला जिथं पूजा करायची आहे ती जागा मी सर्वात पहिल्यांदा स्वच्छ करून घेतलेली आहे। या ठिकाणी मी चौरंग मांडला आहे आणि त्यावरती असा एक पीस ठेवलेला आहे, लाल कलरचा असेल तर चालू शकतं किंवा कोणताही असेल तरी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हे चित्र आहे ते मी असं भिंतीला चिटकवून घेणार आहे। शक्यतो तुम्ही ही पूजा तुमच्या देवाऱ्यामध्ये करायची आहे किंवा मग नसेल तर ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून तुम्ही पूजा करू शकता। तर आता मी हे चित्र आहे ते व्यवस्थित असं चिटकवून घेते चिकटपट्टीच्या सहाय्याने। तर या ठिकाणी असं मी वडाचं चित्र आहे ते चिटकावून घेतलेलं आहे। आता आपण चौरंगाभोवती रांगोळी काढून घेऊया। आणि रांगोळी काढून घेतलेली आहे, आता आपण यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। तर आता आपण पूजेला सुरुवात करतोय। सर्वात पहिल्यांदा आपण दिवा लावून घेऊया। त्यासाठी चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा आपल्याला आता प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून घेतला, आता आपण दिव्याची पूजा करूया। सर्वात पहिल्यांदा दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत, एखादं फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर अगरबत्ती जी घेतलेली आहे आपण आता ती दिव्याला ओवाळून घ्यायची आहे। करणार आहोत, कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो। तर आता गणपतीची पूजा करूया। त्यासाठी चौरंगावरती मी थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि इथे गणपतीची मी मूर्ती घेतलेली आहे, कारण मी घरी पूजा करते। जर बाहेर जाणार असाल तर सुपारी घेऊ शकता। त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची, गणपतीला सुद्धा एक फूल व्हायचं आहे। त्यानंतर आपण पानांचा विडा ठेवायचा आहे, त्यासाठी इथे मी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत, यावरती एक सुपारी ठेवलेली आहे। आता यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक फूल ठेवायचं आहे। आता आपली गणेश पूजा ती झालेली आहे। आता आपण वडाची पूजा करायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी
आता आपण वडाचं झाड घेतलेलं असेल तर वडाच्या झाडाला पाणी घालायचं आहे, पण इथे मी हे चित्र काढले त्यामुळे मी फक्त असं पाणी लावून घेते। थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे। तुम्ही जर कुंडी वगैरे घेतली असेल तर त्यावरती स्वस्तिक काढायचे आहे। थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत। जी आपण वस्त्रमाळ घेतली होती ती वस्त्रमाळ आपण झाडाला घालून घ्यायची आहे। आता ही सुद्धा मी चिकटपट्टीने चिटकावून घेते। तर या ठिकाणी मी वस्त्रमाळ घालून घेतली। आता आपण फुलांचा जर हार घेतला असेल तर तो झाडाला घालून घ्यायचा आहे। इथे मी हा फुलांचा हार घालून घेते। फुलांचा हार देखील घालून घेतला। फुलं जरी असेल तर तुम्ही फुलं सुद्धा वाहू शकता। तर एक फूल सुद्धा मी वाहते आणि त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे। यानंतर आपल्याला आपण जे गहू आणि आंबा घेतला होता, म्हणजे मी इथे कोणती पण 5 फळं घेतलीत, पण तुम्ही आंबा घ्यायचा आहे। या दिवशी आंब्याला पण विशेष महत्त्व असतं, त्यामुळे मी थोडेसे गहू आणि आंबा या वडाच्या झाडाजवळ ठेवून घेते। थोडेसे गहू आणि आंबा। इथे मी संत्री घेतलेला आहे। सध्या माझ्याकडे आंबा अवेलेबल नाही आहे, पण व्हिडिओसाठी मी दाखवत आहे। त्यावरती सुद्धा एक फूल ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण जे वाण घेतलं होतं हे सुद्धा ठेवायचं आहे। यामध्ये आरसा, बांगड्या, मंगळसूत्र, कुंकू हे सर्व असतं। हे सौभाग्याचं वाण असतं, त्यामुळे आपण हे सुद्धा लागणार आहे। हे सुद्धा आपण वडाच्या पायथ्याशी ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण झाडाला धागा गुंडाळायचा आहे। धागा गुंडाळताना आपण मनामध्ये प्रार्थना करायची आहे की आपण ही पूजा आहे ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी करत असतो। त्यामुळे धागा गुंडाळताना आपल्याला ही प्रार्थना मनामध्ये करायची आहे देवापाशी। धागा गुंडाळताना 7 फेरे घ्यायचे असतात। तर आता इथे झाड नाही आहे, झाडाला जर तुम्ही धागा गुंडाळणार असाल तर 7 फेरे घ्या। आता इथे मी चित्र काढलेलं आहे, त्यामुळे मी हाताला जसे 7 वेळा दोरा गुंडाळून घेते। तर या ठिकाणी मी हा धागा आहे तो 7 वेळाच हातावरती असा बोटांना गुंडाळून घेतलेला आहे। आता मी हा झाडाला लावून घेते आणि तुम्ही सुद्धा अशी पूजा करणार असाल तर आपण हा धागा गुंडाळल्यानंतर आपण स्वतःभोवतीच 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आता इथे मी व्हिडिओ दाखवते त्यामुळे मी घालत नाही आहे, पण तुम्ही स्वतःभोवतीच 7 प्रदक्षिणा घाला। हा धागा गुंडाळल्यानंतर आपण पुन्हा एकदा हळदी कुंकू लावायचं आहे, मनामध्ये प्रार्थना करायची आहे। थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत। तर आता वडाची पूजा करून झालेली आहे। आता आपण ओटी भरायची आहे। तर ओटी भरण्यासाठी मी ते हा लाल पीस घेतला होता, त्या पिसाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे। त्यानंतर हा नारळ जो घेतला होता तो यावरती ठेवायचा आहे। नारळाची शेंडी नेहमी देवाकडे करायची असते ओटी भरताना। तर आता या नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे ओटीचं साहित्य घेतलं होतं यामध्ये तांदूळ, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम हे सर्व आपण या पीसवरती ठेवायचं आहे। या ठिकाणी तुम्ही जर आंबे घेतले असतील तर यावरती एक आंबा सुद्धा ठेवायचा आहे, एक फूल सुद्धा यावरती ठेवायचं आहे। आता मी आंबा घेतलेला नाही आहे त्यामुळे एक फळ मी यावरती ठेवते आणि आता आपल्याला अशा प्रकारे ओटी भरून घ्यायची आहे। तर या ठिकाणी ओटी आपली भरून झालेली आहे। आता आपण जो नैवेद्य घेतला होता तो दाखवायचा आहे। काही ठिकाणी प्रथा असते पुरणपोळीचा नैवेद्य, आमच्या इकडे पण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, पण आता मी तोपर्यंत मिठाई घेतलेली आहे त्याचा नैवेद्य मी दाखवते। नैवेद्य सुद्धा आपल्याला झाडाच्या पायथ्याशी ठेवून घ्यायचा आहे। आता आपण धूपदीप दाखवून घेऊया, अगरबत्ती ओवाळून घेऊया। तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वहीच्या पानावरती वडाचं चित्र काढून पूजा कशी करायची हे दाखवलं। तर बऱ्याच ठिकाणी अशीच पूजा केली जाते, घरीच चित्र काढून त्याची पूजा केली जाते। तर त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे।
यामधलं एखादं साहित्य नसलं तरीसुद्धा चालू शकतं. आपल्या घरच्या साहित्यामध्येच आपण मनोभावे पूजा करायची आहे, मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे, हेच महत्त्वाचं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. आवडल्यास नक्की लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.